नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर त्यांना पण सांगा चॅनल सबस्क्राईब करायला, जेणेकरून लवकरात लवकर जे अपडेट आहेत आणि जे काही महत्त्वाची सूचना आहे ती आपल्या चॅनलवर भेटत असते. पहा, सध्या परिचारिकेचा संप आहे, त्यामुळे व्हिडिओ जास्त येत नाही येतं, त्यामुळे तरी पण आपण प्रयत्न करत आहे. सध्या आपला संप असल्यामुळं राज्यव्यापी संप चालू आहे, त्यामुळे जास्त व्हिडिओ अपलोड होत नाही. तरी जशी माहिती वेळ भेटेल तशी माहिती भेटेल तसा आपला व्हिडिओ अपलोड होत राहतो. तर पहा, सध्या वॅकन्सी निघालेली आहे जी आहे बीडमध्ये आहे. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य सोसायटी, कुटुंब कल्याण सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बीडमध्ये या ठिकाणी या वॅकन्सी निघालेली आहे. ही पूर्णपणे कंत्राटी पद भरती असणार आहे. तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, जाहिरात प्रसिद्धी दिनांक 22/7 तारखेला ही जाहिरात प्रसिद्धी दिनांक आहे. पासून दिनांक 31 पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळेमध्ये तुम्हाला हा अर्ज सादर करायचा आहे. कुठे करायचा आहे? आवक जावक विभागमध्ये, जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी तुम्हाला हे माहिती द्यायची. ठीक आहे, सर्वात अगोदर माहिती ही जाणून घ्या की फॉर्म द्यायचा आहे कुठं, तर जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी. आणि शेवटची तारीख ही किती असणार आहे, तर ही 31 तारीख असणार आहे. तर सुरुवातीला पहा, ट्युटरची वॅकन्सी आहे. पहा, ट्युटरची एक वॅकन्सी निघालेली आहे. 25,000 मानधन असणार आहे. ज्यांची इच्छा आहे ट्युटरची तर त्यांनी नर्सिंग स्कूल, जिल्हा रुग्णालय, ट्युटर जे आहे बीड जे आहे त्या ठिकाणी तुम्ही ही जॉब करू शकता. एक या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे आणि 25,000 या ठिकाणी मानधन असणार आहे. त्यानंतर आहे हे असणार आहे BSc वाल्यांसाठी, फक्त BSc. जे कोणी ट्युटरचं फॉर्म भरणार आहे 100% ते BSc वाले असले पाहिजे, एवढं लक्षात असू द्या. त्यानंतर नेक्स्ट जे आहे पुढचं, त्यानंतरची वॅकन्सी आहे पहा स्टाफ नर्ससाठी 13 पोस्ट आहे. त्यामध्ये जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचं. GNM वाले फॉर्म भरू शकतात, लक्षात असू द्या. GNM जे कोणी झालेलं आहे फॉर्म भरू शकतात. ANMसाठी नाही आहे, फक्त GNMसाठी आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, विशेष जातमध्ये 2 आहेत, बजमध्ये 3, बज डमध्ये 1 आणि ECBCमध्ये 7 अशा प्रकारची जागा आहे. तर टोटल 20 या ठिकाणी 1000 मानधन तुम्हाला भेटणार आहे. ठीक आहे, त्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट आहे, तर अटी शर्ती तर पाहून घेऊ. कंत्राटी पद भरती असणार आहे, कमी एवढी पगार आहे, 100% कंत्राटी पद भरती असणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना तुम्हाला 29 जून 2026 पर्यंत जॉब करायचा, कारण या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षाचा करार केला जाईल. त्यासाठी तुमचा वेळ जो आहे तो 26 जून 2026 पर्यंत चालणार आहे. त्यामध्ये 43 वर्षापर्यंत तुम्ही मागास असाल तर भरू शकता आणि 38 वर्ष असेल तर खुल्यामध्ये वयाची अट आहे ही. तर पहा, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, स्टाफ नर्स या पदाकरता जे कोणी फॉर्म भरणार आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहा, या ठिकाणी स्टाफ नर्स या पदाकरता 90% महिला व 10% पुरुष याप्रमाणे निवड करण्यात येईल. तर लक्षात असू द्या, 90 आणि 10 हा जो संप वगैरे जे काही चालू आहे 80-20 DMARने केलेला आहे, तर तशा प्रकारेचा आहे. हे बंद करण्यासाठी संप वगैरे पुकारलेला आहे. तर पहा, 90-10 या ठिकाणी हे आहे भरती. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 90 वाले जे आहेत मुली फॉर्म भरायचे, 10% मुलं, असेच या ठिकाणी पदभरती असणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारचे तर मुलं या आकड्याला बघूनच फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, पहा GNM जे कोणी झालेलं आहे. त्यानंतर पहा, तुम्हाला जी काय माहिती पाहिजे, औपचारिक माहिती वगैरे, तर ती ह्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जाईल. bid.government.in या संकेतस्थळावर सर्व माहिती तुम्हाला भेटून जाते. निवड वगैरे यादी, त्यानंतर प्रतीक्षा यादी, सर्व काही हे तुम्हाला त्या वेबसाईटवरच भेटून जाईल. ठीक आहे, त्यानंतर पहा एक महत्त्वाचं म्हणून, राखीव प्रवर्गाच्या जागेसाठी तुम्हाला 250 रुपये व खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला 500 रुपयाची ही रक्कम जिल्हा सोसायटीच्या नावाने तुम्हाला काढायची आहे. ठीक आहे, भरायची आहे. स्कॅनद्वारे किंवा UPIद्वारे तुम्ही भरायचं आहे. ठीक आहे, UPI नंबर या ठिकाणी दिलेला आहे किंवा मग तुम्ही स्कॅन डायरेक्टली करून हे पेमेंट करू शकता. हे स्कॅन नंबर आहे किंवा हे UPI नंबर आहे, या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्यानंतर पहा, या ठिकाणी काय केलं, अर्जाच्या सोबत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र एक जोडणं गरजेचं आहे, स्मॉल फॅमिली नॉर्म्स. त्यानंतर उमेदवाराचा अर्ज करताना जाहिरातील अनुक्रमांक पदाचे नाव स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. ठीक आहे, त्यामध्ये जे पदसाठी तुम्ही करताय. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे महत्त्वाचं, तुम्हाला रक्कम भरलेली पावती, जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता, त्यानंतर गुणपत्रक, सगळे मार्कशीट, जात वैधता, आधार कार्ड, आभा कार्ड एक लागू केलेलं आहे. पहा, आभा कार्ड ज्याच्याकडे नसेल तर त्यांनी काढून घ्या. आभा कार्ड तुम्हाला कुठे पण भेटून जाईल, सबसेंटरमध्ये, PSCमध्ये काढून भेटून जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. अनुभव प्रमाणपत्र, त्यानंतर पासपोर्ट आकारण्याचे 2 फोटो, अशा प्रकारचे हे सर्व प्रमाणपत्र येतात. तर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा.
ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो ट्युटर आणि स्टाफ नर्सच्या जागा आहेत. यामध्ये तुम्ही 31 तारखेपर्यंत 31/7पर्यंत फॉर्म भरू शकता. 22/7 फॉर्म भरणं चालू झालेलं आहे. फॉर्म भरायचं तुम्हाला जिल्हा रुग्णालय बीड या ठिकाणी. त्यानंतर जे आहेत स्टाफ नर्स या पदासाठी तुम्हाला 90% स्त्री आणि 10% पुरुष अशा आकड्याने फॉर्म भरायचा. तर असा हा नियम आहे, तो लक्षात असू द्या. त्यानंतर तुम्हाला ₹250 आणि ₹500 फीस आहे. 250 मागास आणि 500 जे आहे ते खुले या प्रवर्गासाठी. ठीक आहे. सगळं माहिती तुम्हाला ही सर्व माहिती bid.government.in संकेतस्थळावर भेटून जाईल. त्यानंतर स्मॉल फॅमिलीचा नॉर्म भरणे गरजेचं आहे आणि फीस जी आहे तुम्हाला भरायची या स्कॅनरद्वारे किंवा मग UPIद्वारे. ह्याची जर PDF पाहिजे असेल तर ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलवर भेटून जाईल किंवा तुम्ही वेबसाईटवर पण घेऊ शकता. ठीक आहे. जर तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच हे जे ग्रुप जे आहे ती लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. असे नवीन अपडेट आपल्या चॅनलवर लवकरात लवकर येत असतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.